श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, माझ्या आयुष्याच्या जीवन प्रवासात घडलेल्या अनेक गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. कारण की मला असं वाटतं की जे काही माझ्या आयुष्यात घडलं ते अनेक स्त्रियांच्या बाबतीतही घडत असतं. पण बऱ्याचदा काय होतं माहिती का, स्त्री म्हटली म्हणजे तिने सहन करणं, तिने ॲडजस्टमेंट करणं हा एक भाग गृहीतच धरला जातो. कधीच हा विचार केला जात नाही की तिलाही या गोष्टींचा त्रास होत असेल. ज्यावेळी आपण म्हणजे एखादी स्त्री जर वाईट घरातलं सांगत असेल तरी पटकन काय बोललं जातं की हे आपल्या घरच्या गोष्टी बाहेर बोलते, पण तुम्ही जे वागतात तर त्या वागण्याचे तिच्या मनावर काय परिणाम होतात, तिच्या आयुष्यावर काय होतं याच्या बाबतीत कधी कुणी सखोल असा विचार करतच नाही. ज्यावेळी म्हणजे एखादा पुरुष तोच समजू शकतो की ज्याच्या घरामध्ये आईने किंवा बहिणीने त्रास सहन केलेला असेल. पण जो व्यक्ती स्वतः आपल्या बायकोला त्रास देतोय किंवा ज्याच्यामुळे आपल्या पत्नीला त्रास होतोय तो व्यक्ती ही गोष्ट कधी समजू शकत नाही की त्याला त्याचं वागणं किती चुकलेलं आहे किंवा काय चुकतंय. त्याला त्याच्या चुकीची जाणीवच नसते. आणि याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा पाठिंबा जर कुटुंबाचा असेल तर मग तर संसाराची वाटच लागली समजून घ्या. खूप वेळा असं होतं की एक स्त्री म्हणून फक्त सहन करणं हाच भाग धरला जातो. आणि जर तुम्ही एखाद्या पॉईंटला आल्या आणि तिथे तुम्हाला असं वाटलं आता हे आपल्याला सहन होत नाही, तुम्ही ज्यावेळी विरोध करायला लागतात तर त्यावेळी अचानक चांगली सून ही कशी वाईट सून होते, तिच्या जीवनात काय काय प्रसंग घडतात. तर मला माझा जीवन प्रवास तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. मग तुम्हीच सांगा की नेमकी चूक कोणाची किंवा माझं त्यात काय चुकलं, मला प्लीज हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला माझ्या आयुष्यातल्या सुरुवातीपासून अगदी काही म्हणजे लग्न झाल्यापासून ज्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या त्यातला पहिला सगळ्यात आधीचा किस्सा असा होता की माझ्या लग्नानंतर माझ्या मावस नंदेचं लग्न जमलेलं होतं. आणि तुम्ही समजू शकता एक नवीन सून म्हणून ज्यावेळी आपल्याला 4 लोकांमध्ये जायचं असतं तर माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती की आता मला नातेवाईकांची ओळख होणार. मी त्या लग्नाला जाण्यासाठी खूप जास्त उत्साही होती, कारण की माझ्या लग्नानंतरचं ते पहिलंच लग्न होतं आणि नातेवाईकांना खूप जवळून बघण्याचा एक अनुभव मला येणार होता. आणि माझ्या आनंदात दुपटीचा असा झाला की ज्यावेळी माझे मावस सासरे जे आहेत तर त्यांनी माझ्या मिस्टरांना निरोप पाठवला की तू किमान 8 दिवस तरी तुझ्या बायकोला लग्नासाठी पाठवायचं आहे, म्हणजे 8 दिवसात आणखी ती व्यवस्थित सगळ्यांमध्ये रुचेल आणि म्हणजे सगळं दोन्ही बाजूने एकमेकाला समजून घेता येईल की सून कशी आहे, किंवा मला असं कळेल की माझ्या सासरची मंडळी कशी आहेत, बॉस त्यांचा स्वभाव कसे आहेत, कुणाची आवड निवड. आणि याच्यासाठी त्यांनी 8 दिवस आधी येण्याचं मला आमंत्रण केलेलं होतं. आणि माझ्यासाठी एक गोष्ट प्रॉब्लेम म्हणजे असा होता की मला लग्न झाल्या मी ड्रेसच जास्त करून वापरलेले, साडी वापरलेली नव्हती. आणि मला त्याचा दबाव पण दिला नव्हता. मला कपडे हे माझ्या मर्जीनेच घालण्याची मुभा माझ्या नवऱ्याने दिलेली होती. त्यामुळे मी म्हणजे मला हवे तसे कपडे घालत होती. शक्यता साडी नव्हती वापरत, ड्रेस जास्त करून वापरत होती. तर ज्यावेळी इथलं आमंत्रण आलं तर मला असं वाटलं की आता खेडेगावात ते राहतात, मग आपल्यामुळे की म्हणजे नवऱ्याची असेल किंवा सासरच्यांची इज्जत जाता कामा नाही कुठल्याच अंशी. तर उगाच असं व्हायला नको की हिला साडीमध्ये काम करता येत नाही काही नाही. म्हणून मी काय केलं, मी त्या लग्नाला जाण्याच्या आधी घरीच त्या गोष्टीची तयारी केली. म्हणजे घरीच मी माझ्या घरी जेव्हा राहत होती त्यावेळी मी डेली साडी वापरायला सुरुवात केली. मी साडीवर म्हणजे डोक्यावर पदर घेऊन काम करायला सुरुवात केली. आता ज्यावेळी घरामध्ये लग्न असतं तर तुम्ही समजू शकता कोरड्या भाज्या चालत नाहीत, अशा ठिकाणी मोठी पातळ भाजी करावी लागते. तर तशा मसाल्याच्या वगैरे चांगल्या चविष्ट भाज्या करण्यासाठी वेगळी वेगळी व्हरायटी मी तयार करण्याचा हे केला. कारण माझ्या डोक्यात एकमेव विचार होता की कुठल्याही माझ्या चुकीमुळे माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या सासरच्यांना कुठलाही निगेटिव्ह शब्द ऐकायला भेटू नये की तुझ्या बायकोला हे जमत नाही, तिला ते काम व्यवस्थित येत नाही किंवा ती मोठ्यांचा आदर करत नाही, आणि आई वडिलांच्या संस्कारांवर कोणी बोट उचलायला नको. तर त्यामुळे मी हे सगळे प्रयत्न अगदी मनापासून करत होते. म्हणजे ज्यावेळी मी घरात एकटी जरी असली ना तरी मी साडी घालून डोक्यावर पदर घालून फिरत होती. का बरं, की मला ती प्रॅक्टिस व्हावी, तो सराव व्हावा. उद्या असं व्हायला नको की थोड्या जरी एखाद्या पाहुण्यासमोर माझ्या डोक्यावरचा पदर सरकला आणि तेवढंच निमित्त त्यांना नको की मला दोष द्यायण्यासाठी. तर मी हे सगळं माझा प्रयत्न चालू होते. मी अगदी म्हणजे साडी घालून रात्री झोपण्याचे सुद्धा हे करत होते की जेणेकरून असं नको व्हायला की साडी घालून हिला झोपता येत नाही आणि मग ती घरी कशी करत असेल किंवा म्हणजे कुठलाही वाईट शब्द. तर त्यासाठी माझं सगळं चाललेलं होतं. मी जवळजवळ महिनाभरापासून त्या गोष्टीच्या तयारीत होती की डेली आपली साडीच घालायची, डोक्यावर पदरच घालायचं, डोक्यावर पदर ठेवून धुणं असेल, स्वयंपाक असेल, ही सगळी कामं करायची, असं सगळं चाललेलं होतं. आणि हळूहळू मग लग्नाचे ते दिवस आले. 8 दिवसावर लग्न आलं. मला असं वाटलं आता मला जायचं आहे, कारण की माझी सासू आणि नणंद ऑलरेडी गेलेल्या होत्या त्यावेळी मी माझ्या नवऱ्याला विचारलं का हो, त्यांनी मला 8 दिवस आधी बोलवलं, आता 8 दिवसावर लग्न आलं, चला मला सोडवून द्या. तर माझे मिस्टर आधी कामाचं त्यांनी बहाणं केलं, ते नाही म्हटले तिथपर्यंत घेऊन जायचं. मी म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही, मी ॲडजस्ट केलं.
मग 4 दिवस राहिले. म्हटलं का हो, ते काय म्हणतील की 8 दिवस आधी बोलवलं आणि ही 4 दिवसावर पण नाही आली, याचा अर्थ ते तुम्हाला मला दोष देतील. त्यांना असं वाटेल की हिला कामांचा कंटाळा आहे म्हणून ही काय आली नाही. कारण घरातल्या गोष्टी बाहेरच्या लोकांना काय समजणार आहेत ना. त्यांना तर असं वाटणार आहे की सुनेलच यायचं नाही, आमच्यात मिसळायचं नाही आहे. त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी एक निगेटिव्ह प्रतिमा बहीण म्हटलं, कारण की एक तर घरातलं पहिलंच लग्न आहे जवळच्या नातेवाईकातलं, आणि तुम्ही जर तिथे मला नाही नेलं तर त्या लोकांच्या डोक्यात हेच बसणार आहे की हिला आमच्यात यायचं नाही, मिसळायचं नाही, हिला कामांचा कंटाळा असेल, हिला जमत नसेल म्हणून मी आली नाही. तर तुम्ही प्लीज मला तिथपर्यंत घेऊन चला. मी रावण्या करत होती. परत 4 दिवसाचं करता करता 2 दिवसावर आलो. मग ज्यावेळी म्हणजे उद्याची हळद असं आम्हाला जायचं ठरलं, त्यावेळी माझ्या नवऱ्याने काय केलं, मला म्हटले की माझी मोठी नणंद पण येणार होती. तर ते म्हटले जेव्हा ताई येईल ना आपण ताईच्यासोबत जाऊ तिच्या गाडीमध्ये. म्हटलं ठीक आहे. आणि त्यांची 4 व्हीलर गाडी होती. मग शेवटी आता किती वेळ जरी म्हटलं तर माणूस तर घराच्या बाहेर काढत नाही, आणि घरातली एकटी बाई करणार तरी काय, मी तरी काय करणार. म्हणून मग मी नाईलाजाने म्हटलं ठीक आहे चालेल, जेव्हा ताई येतील ना. आणि त्यांनी मला सांगितलं म्हणजे ताईंना ह्या आपल्या घराकडनंच जायचं आहे, तर ताई आधी इथे येईल, मग आपण ताईच्यासोबत जाऊया. म्हटलं ठीक आहे चालतंय चालेल. तोही दिवस गेला. हळदीचा दिवस उगवला. हळदीच्या दिवशी मी सकाळी नटून तटून रेडी, आपलं साडी बिडी पॅकिंग वगैरे सगळं माझं झालेलं होतं, कारण की मला जायचंच होतं. मला कुठल्याही परिस्थितीत तिथे पोहोचायचं होतं. माझी ती तयारी होती मानसिक. त्यामुळे मी माझ्या पूर्ण तयारी सकाळी लवकर उठून आवरून बिवरून सगळं ओके करून मस्त मेकअप बिकअपमध्ये एकदम रेडी झाली. दुपार झाली का हो, कधी निघायचं, कधी जाणार आहे आता सांगा ना. ते म्हटले आता येते, 2 तासात येते ताई, 3 तासात येते. असं करता 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 संध्याकाळचे 6 वाजले. माणूस काही घराच्या बाहेर म्हणजे स्वतःही निघत नव्हते आणि मलाही काढत नव्हते. शेवटी मग या गोष्टींचं रूपांतर तुम्ही समजू शकता भांडणात व्हायला लागतं, म्हणजे ज्यांच्या घरात होतं. मग मी भांडूनच विचारलं की काय झालं नेमकं, काय मला सांगा आज, की तुम्ही मला का नेत नाही. समोरच्यांच्या डोक्यात काय विचार येत असणार आहे म्हटलं, त्यांना माहिती का आपल्या घरातलं काय चाललंय असं. त्यांच्या तर डोक्यात हेच येईल, ते तर सुनेलाच दोष देणारे, मलाच वाईट बोलतील. म्हटलं की तुला आमच्या घरी यायचं नसेल, तुला कामाचा कंटाळा असेल म्हणून, तुम्ही मला आज काय ते सांगा. तेव्हा संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान माझ्या नवऱ्याच्या तर तोंडातनं शब्द फुटला की माझी लहानी नणंद जी ऑलरेडी 8-10 दिवस 15 दिवस तिथे आधी गेलेली होती, तिने माझ्या नवऱ्याला सांगितलेलं होतं की जर मी तिथे लग्नात आली तर ती विनाकारण माझ्याशी वाद घालेल. मी कितीही चांगलं वागू द्या, मी कितीही काही तिथे घरातली कामं करू द्या, सगळं करू द्या, मला निगेटिव्ह ठरवण्याचा ती प्रयत्न करेल. आणि माझ्या नवऱ्याची अशी इच्छा होती की उगाच आमच्या घरच्या वादांमुळे किंवा आमच्या घरच्या वातावरणामुळे तिथे मावस बहिणीच्या लग्नात प्रॉब्लेम नको. कारण तुम्ही समजू शकता, एका आईवडिलांसाठी आपल्या लेकीचं लग्न ही अशीच खूप मोठी गोष्ट असते, आणि त्यांनी म्हणजे साधारण परिस्थितीनं आपल्या लेकीचं लग्न करतायत, ते एवढा खर्च करताय, तर आपल्या घरच्या गोष्टींमुळे तिथे त्यांच्या लग्नात कशाला काहीतरी प्रॉब्लेम आणायची, कशाला वादविवाद घालायचे. तर त्यामुळे यांना काही इच्छा नव्हती. ते म्हटले की म्हणून मी तुला नाही नेत लग्नाला. मग मला असं वाटलं, आणि ते एकदा म्हटले की तू नाही जात तर जाऊ दे, मी पण नाही जात, आहे ना आई आणि बहीण गेलेली आहे, काही हरकत नाही, मी काहीतरी त्यांना सांगून देईन. मला खरं सांगावं ना तर मला खूप जास्त रडायला येत होतं, खूप जास्त वाईट. मला असं वाटतं मी 8-10 दिवस महिनापासून म्हणजे माझी मेहनत चाललेली होती की साडीच घालायची, कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं हे करायचं. स्वयंपाकाच्या मी वेगवेगळे मेनू शिकलेली होती. मला असं वाटलं जे मी तिथे गेल्यावर मी करेल, खाऊ घालेल, म्हणजे त्यांना असं वाटेल की नाही बाबा एक सून चांगली आपली. मी माझ्या स्वतःच्याच म्हणजे एवढी मेहनत जी केलेली होती ती वाया गेलेल्यासारखी वाटायला लागली. मला असं वाटलं हे लोक असं का करतात. कारण माझी लहान नणंद ही वयाने माझ्यापेक्षा मोठी पण लहान आहे, तिला काय माहिती सासरवी आपली एक प्रतिमा उभं करण्यासाठी काय काय करायचं असतं. एक चांगली सून म्हणून ऐकून घेण्यासाठी किती आपण हे करत असतो, मनापासून प्रयत्न करत असतो, ते तिला कळणारच नव्हतं. तिचं लग्नच झालेलं नव्हतं त्यावेळी. मग त्यामुळे मला असं वाटलं की कदाचित ही हा प्रॉब्लेम समजून घेणार नाही. तर मी रात्री तर म्हणजे मला खूप टेन्शनच होतं, रडत होतीच. मला असं वाटलं माझा महिनाभराची मेहनत सगळी वाया गेलेली आहे. मी काय केलं, दुसऱ्या दिवशी उठली आणि एका म्हणजे आईवडिलांसाठी आपल्या लेकीचं लग्न किती महत्त्वाचं असतं, आणि यांच्यासाठी त्यांची मावस बहीण खूप जास्त इम्पॉर्टंट होती, कारण एकुलती एकच मावस बहीण आहे बुवा असं. मग मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, समजवलं की तुम्ही एक काम करा, मी नाही गेली तरी चालेल, तुम्ही त्या लग्नाला जा, माझी काही हरकत नाही, किमान लग्नाच्या दिवशी तरी तुम्ही पोचा, तुम्हाला काय सांगायचं ते सांगा. कारण की जो गैरसमज व्हायचा आहे तो तर झालेला असणारच आहे. त्या लोकांना एवढं तर आता झालंच असणार की हिला यायचं नव्हतं आमच्या लग्नात, मी बघून घेईल म्हटलं. मला असेही ते दोष देतच असतील, कारण त्यांना कुठेतरी वाटलं असेल की आम्ही 8 दिवस आधी आमंत्रण देऊन ही लग्नाच्या दिवशी सुद्धा आली नाही म्हटल्यावर जी निगेटिव्हिटी पोचायची म्हणजे जे परिणाम व्हायचे ते झालेलेच आहेत. मग किमान तुम्ही तरी जा लग्नाला, असं मी त्यांना सांगितलं आणि त्यांना लग्नाला
पाठवलं. पण नेमकं असं झालं की आता मी जे काही वागत होती ते साहजिक आहे, शेजाऱ्या पाजाऱ्यांना कळतं. त्यांना असं वाटत होतं की लग्न झाल्यानंतर या पोरीने 8 दिवसात पण साडी वापरली नाही आणि आज ती महिनाभरापासून साडी घालते, तर नक्की का घालते, किंवा डोक्यावर पदर घेऊन एकटी घरात असली तरी एकटी डोक्यावर पदर घेऊन फिरते. आणि ह्या गोष्टी गावाकडचं वातावरण होतं आमचं, लगेच पसरलं. आणि मी लग्नाला जाणार होते, मला विरोध केला गेला. हे पण शेजारी पाजारी लगेच भनक लागते. तर तिथले शेजारी एक दादा राहायचे, त्यांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं की उद्या जर असं झालं की तिच्या माहेरी एखादी लग्न असेल आणि समजा जर त्यांनी तुला विरोध केला की तू येऊ नको, तर ती जाणार नाही. कारण आपल्या नवऱ्याची जिथे इज्जत नाही तिथे बाई जात नाही. मग तू कसं चालला, तूही जाऊ नको. त्यांनी म्हणजे यांना इतकं म्हणत नाही का, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की बाहेरचे लोक आपल्या लाईफमध्ये इन्वॉल्व्ह होतात तर वाईट गोष्टींसाठी, पण नाही, बाहेरच्यांचे परिणाम चांगले असतात. त्यांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं डायरेक्टली, जर असं झालं जिथे तुझा मान नसेल तिथे ती जाणार नाही. मग तिचा मान नाही तर तू का जातो, जे असेल ते असेल.